मित्रांनो, तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम-पी-एस-सी एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज 7 जून 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये जे प्रश्न बघणार आहोत ते खूप महत्त्वाचे असणार आहे, कारण की येणाऱ्या कोणत्याही स्पर्धा परीक्षेत ते थेट विचारले जाऊ शकतात. त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि अशाच दर्जेदार प्रश्नांसाठी तुम्ही एम-पी-एस-सी एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. उत्तर प्रदेशातील बलिया येथील जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य सुरहा ताल हे भारताचे कितवे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे 100वे. 100वे याचं योग्य उत्तर आहे. तर हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. यावर नक्कीच परीक्षेत हा प्रश्न नक्कीच परीक्षेत विचारला जाऊ शकतो. तर जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य हे भारताचे 100वे रामसर स्थळ ठरले आहे. यामुळे भारताने रामसर स्थळांचे ऐतिहासिक शतक पूर्ण केले आहे. हे अभयारण्य स्थलांतरित पक्षी आणि समृद्ध जैवविविधतेसाठी विशेष प्रसिद्ध आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा नक्कीच परीक्षेत विचारला जाऊ शकतो. एम-पी-एस-सी परीक्षेच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या पण निवड न झालेल्या उमेदवारांसाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे निपुण सेतू. निपुण सेतू. तर महाराष्ट्र सरकारने अशा गुणवंत विद्यार्थ्यांसाठी खास निपुण सेतू हे पोर्टल सुरू केले आहे. या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाअंतर्गत गुणवंत उमेदवारांची माहिती व गुणवत्ता यादी उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे खासगी नामांकित कंपन्यांना थेट व योग्य उच्च पात्र उमेदवार निवडण्यास मोठी मदत मिळेल. तर निपुण सेतू हे जे आहे पोर्टल सुरू करण्यात आलं आहे एम-पी-एस-सी परीक्षेच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेल्या पण निवड न झालेल्या उमेदवारांसाठी. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. नीती आयोगाच्या 2026च्या शैक्षणिक गुणवत्ता अहवालानुसार शालेय शिक्षणात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर आहे पंजाब. पंजाब हे याचं योग्य उत्तर आहे. तर पंजाबने ऐतिहासिक कामगिरी करत केरळ, महाराष्ट्र व दिल्लीला मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावला आहे. याआधी 2020च्या अहवालात पंजाब थेट 27व्या क्रमांकावर होता, जी मोठी झेप दर्शवते. राज्यातील शैक्षणिक सुविधा, स्मार्ट क्लासरूम आणि शिक्षकांच्या प्रशिक्षणामुळे हे साध्य झाले आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा परीक्षेत विचारला जाऊ शकतो. नीती आयोगाच्या 2026च्या शैक्षणिक गुणवत्ता अहवालानुसार पंजाब हे शालेय शिक्षणात प्रथम क्रमांकावर राज्य ठरले आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. नॉर्वे चेस 2026 स्पर्धेचे जेतेपद पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर याचं उत्तर आहे आर प्रज्ञानंद. आर प्रज्ञानंद. तर हा एक महत्त्वाचा पॉइंट आहे. हा एक नक्कीच येणाऱ्या परीक्षेत विचारला जाऊ शकतो. तर आर प्रज्ञानंद हा नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ग्रँडमास्टर आहे, म्हणून हा एक महत्त्वाचा पॉइंट ठरतो. त्याने या प्रतिष्ठित स्पर्धेदरम्यान जागतिक विजेता मॅग्नस कार्लसनचा 2 वेळा पराभव केला आहे. यामुळे 18 गुणांसह त्याने संपूर्ण गुणतालिकेत अव्वल स्थान राखले आहे. तर आर प्रज्ञानंद याने नॉर्वे चेस 2026चे जेतेपद पटकावले आहे. असा हे जेतेपद पटकावणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. तर यावर नक्कीच परीक्षेत प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हा पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. हा खूप महत्त्वाचा आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. जागतिक बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणजे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे नीलकंठ मिश्रा. नीलकंठ मिश्रा हे याचं उत्तर आहे. तर केंद्र सरकारने त्यांच्या या महत्त्वाच्या नियुक्तीस 3 वर्षाच्या कालावधीसाठी मंजुरी दिली आहे. ते सध्या ॲक्सिस बँकेमध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. ते मागील कार्यकारी संचालक परमेश्वरम अय्यर यांची जागा घेतली. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भारतीय यष्टिरक्षक फलंदाज के.एस. भरत यांनी भारतासाठी किती कसोटी सामने खेळले? तर याचं उत्तर आहे 7. तर यष्टिरक्षक फलंदाज म्हणजे
विकेट किपर बॅट्समन के.एस. भरत जे आहेत त्यांनी आताच नुकतीच निवृत्ती जाहीर केली आहे. त्यांनी भारतासाठी 7 कसोटी सामने खेळले. के.एस. भरत यांनी 2023 मध्ये बॉर्डर गावस्कर चषकातून भारतासाठी कसोटी संघात पदार्पण केले. म्हणजे त्यांनी 2023 मध्ये भारतीय संघात पदार्पण केले कसोटी संघात. ते प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकवणारे देशातील पहिले यष्टिरक्षक फलंदाज म्हणजे विकेट किपर बॅट्समन होते. तर हा एक महत्वाचा पॉइंट आहे. 2024 सालच्या IPL विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचे ते महत्वाचे सदस्य होते. नुकतेच निधन झालेले सुभाष कश्यप हे कोणत्या क्षेत्रातील प्रसिद्ध तज्ज्ञ होते? तर याचं उत्तर आहे घटना तज्ज्ञ म्हणजे कॉन्स्टिट्यूशन एक्सपर्ट. तर मित्रांनो हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे. का हे सांगते मी तुम्हाला. कारण की त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे 2015 मध्ये. त्यामुळे यावर नक्कीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सुभाष कश्यप हे देशातील प्रसिद्ध हे आणि आदरणीय घटना तज्ज्ञ होते. ते त्यांनी संसदीय सेवेत महत्वाचे लोकसभेचे सरचिटणीस म्हणूनही उत्कृष्ट काम केले. त्यांच्या अद्वितीय कार्यासाठी त्यांना 2015 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी भारतीय राज्यघटना व संसदेवर 100हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. तर हा एक महत्वाचा प्रश्न त्यामुळे ठरतो. ते घटना तज्ज्ञ होते. त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांचे नाव आहे सुभाष कश्यप आणि 2015 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भोर विधानसभा मतदारसंघातून 6 वेळा आमदार राहिलेले महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे अनंतराव थोपटे. तर अनंतराव थोपटे हे महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे अत्यंत ज्येष्ठ नेते होते. त्यांनी भोर मतदारसंघातून सलग 6 वेळा विजय संपादन करण्याचा विक्रम केला. त्यांनी राज्य सरकारमध्ये तब्बल 14 वर्षे मंत्रिपद यशस्वीपणे सांभाळले. वयाच्या 93 वर्षी दीर्घ आजाराने त्यांचे पुण्यात निधन झाले. तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच दर्जेदार चालू घडामोडींवरील प्रश्नांसाठी आजच MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.